करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमच सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, तुला कितीही टेन्शन असू दे, पण तुझं मन आनंदी आणि फ्रेशच होईल. आता आपण विचार करतो, मला इतकं टेन्शन आले, मग मन आनंदी आणि ताजेतवानं कसं होईल? समर्थ म्हणाले, मनामध्ये असणारे जे दुःख आहेत ना, त्या दुःखाकडे एकदा वाकून बघ की कोणत्या कारणामुळे ते आपल्याला दुःख आलेले आहेत. पण मनामध्ये सुखसुद्धा येतं. मग ते सुखाचे सुंदर क्षण तुमच्या हाती निश्चितच लागतील. ज्या वेळेला सुख येतं, बघा, आयुष्य म्हटलं की सुखदुःखाचा प्रवास आहे. एक वेळेला दुःख आलं, दुसऱ्या वेळेला सुख येईल. एकदा सुख आलं की दुसऱ्या वेळेला दुःख येतील. म्हणून ज्या वेळेला दुःख येतं, दुःखाचा प्रवास हा उत्तम प्रकारे करता आला पाहिजे. सुख आलं तरी सुखाचा प्रवास हा उत्तम प्रकारे करता आला पाहिजे. तिथे टेन्शन घ्यायचं नाही आहे. सुख आल्यावर आपण टेन्शन घेतो का? नाही घेत. परंतु दुःख आले की प्रश्न किती उपस्थित होतात. म्हणून जीवनाच्या परीक्षेत कोणतेच गुण मिळत नसतात. आपण शालेय जीवनामध्ये परीक्षेत खूप दिल्या, तिथे आपल्याला मार्क्स मिळायचे, ग्रेड मिळायच्या. परंतु जीवनाच्या परीक्षेत आपल्याला मार्क मिळतील का? नाही मिळणार. पण लोकांच्या हृदयात स्थान निर्माण झालं की समजावं आपण उत्तीर्ण झालेलो आहोत. नुसतंच या पृथ्वी तलावर जन्म घेऊन उपयोगाचं नाही आहे. कारण का? लोकांच्या मनामध्ये जागा निर्माण करायची, निश्चित करायची. ती जेव्हा तू करशील ना, तेव्हा नक्कीच तुझा देह सार्थक झालेला पाहायला मिळेल. म्हणून लक्षात ठेव, जीवनामध्ये संघर्ष हा असतोच. फक्त त्यावर मात करण्याचं बळ असणं फार गरजेचं आहे. संघर्ष कोणाला नाही आहे. आपण विचार करतो ना, तरीसुद्धा आपल्याला प्रश्न पडतात, अरे याच्या वाटेलाच नाही आहेत, हिच्यासुद्धा वाटेला नाही आहे, मग माझ्याच वाटेलाच का संघर्ष? अहो, त्यांच्या वाटेलासुद्धा संघर्ष आलेले आहेत, परंतु ते दिसून येत नाही आहे. बरोबर की नाही? परंतु जोपर्यंत आयुष्य हरत नाही, तोपर्यंत आपणही हारायचं नाही. आपण काय करतो? प्रत्यक्षात जिंकण्याच्या अगोदरच आपण हार पत्करून मोकळा होतो. मला हे करता येणारच नाही आहे. अहो, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं. आपण परीक्षा खूप दिल्या ना, पेपरसुद्धा खूप दिले. जो विषय सोपा वाटायचा त्याचा अभ्यास करायला कधी कठीणता वाटली का? नाही आहे. ते पेपर सोडवायला खूप सोपे गेले. परंतु जो विषय हार्ड होता त्याचा अभ्यास करायलासुद्धा हार्ड वाटायचा. परंतु अभ्यास जर केला तर ते सोपेच जायचे ना. म्हणून आयुष्याची किंमत त्यांनाच कळते ज्यांना कोणी किंमत देत नाही. म्हणून लक्षात ठेव, आयुष्य हा खडतरतेचा प्रवास आहे. त्या संघर्षातून जात असताना अनेक मार्ग आपल्याला पाहायला मिळत असतात. परंतु या जगात प्रामाणिकपणे आणि मनमोकळेपणाने जगणं, कारण लोक पाठिंबा कमी देतात, परंतु बदनामी मात्र जास्त करत असतात. आता ओळखून जायचं, समजून जायचं.
प्रामाणिकपणा आणि मनमोकळेपणा या दुनियेमध्ये पाहायला मिळतोय का? कोणती व्यक्ती आपल्याला मनमोकळेपणाने एखादी गोष्ट सांगत आहे किंवा प्रामाणिकपणाने, पण त्या गोष्टीला लोक पाठिंबा देतील का? आपण एखादं कार्य करत असताना लोक आपल्याशी बघा एकजुटीने काम करतील का? आपल्याला लोक पाठिंबा देतील का? नाही देत. कमी पाठिंबा देतात. पण आपण जे कार्य करत आहोत ना, त्या कार्याला मदत न करता बदनामी कशी करता येईल हे नक्कीच पाहत असतात. लक्षात ठेवा, आपल्याला सुद्धा सावध राहणं गरजेचं आहे. आपण एखाद्या गोष्टीचं इतकं टेन्शन घेतो ना, एखादी जबाबदारी असेल, परंतु जबाबदारीची जाणीव असणारी माणसं जास्त सवाल, जास्त प्रश्न उत्तरांच्या भानगडीत न पडता आपलं काम कसं पूर्ण होईल या दृष्टीने ते प्रयत्न करत असतात. बरोबर की नाही? परंतु आपण काय विचार करतो, अरे आपल्याला जी जबाबदारी दिली ना, ती नंतर आपण पार पाडू. अरे तुला ती जबाबदारी दिलेली आहे, तुला ती जबाबदारी पार पाडावीच लागणार आहे. म्हणून लोक प्रत्यक्षात आपलं काम प्रथमतः पूर्ण करतात आणि नंतर मग बघा दुसरं काम करत असतात. आपल्याला वाटतं अरे ही व्यक्ती टाईमपास करते. नाही आहे, त्या व्यक्तीने संपूर्णतः काम केलेलं आहे. लक्षात ठेवा, मन आनंदी केव्हा होईल? एखाद्या वेळेला आपल्याला जे काम असतं ते काम जर आपल्या नावडतीचं असेल, न आवडणारं असेल आणि आपल्याला जर कोणी सांगितलं की बाबा नाही तुला हे काम करावंच लागेल, मग आपण ते काम पूर्ण करायच्या नादात न पडता त्याचं टेन्शन घेऊन बसतो. परंतु आपण विचार करत नाही की बाबा आता हे काम आपल्याला पूर्ण कसं करता येईल, काय करावं लागेल. कारण आयुष्यात बालपण फक्त सुखाचं असतं. बालपणी कधीही आपल्याला बघा टेन्शन आलेलं आहे का? बघा लहानपणापासूनचे दिवस आत्तापर्यंत आठवा. जास्त टेन्शन केव्हा आलेलं आहे? जसजसे आपण मोठे होत गेलो ना, तसतसे जास्त टेन्शन वाढत गेलेलं आहे. लहानपणी कधीच नाही. अहो खेळता खेळता आपण पडायचो तरी आपण टेन्शन नाही घेत. का? आई ओरडेल, बाबा ओरडतील, परंतु आपण कधी टेन्शन घेतलंच नाही. अभ्यासाचं कधी टेन्शन घेतलं नाही आहे. कधी पैशाचं टेन्शन आलं नाही आहे. कधी आपले नातेवाईक आपल्याला ओरडतील किंवा शेजारी ओरडतील याचं कधी टेन्शन घेतलं नाही आहे. परंतु जसजसे मोठे होत गेलो तसतशी जबाबदारी वाढत गेली आणि ती जबाबदारी वाढत असताना बघा मोठमोठे निर्णयसुद्धा घ्यावे लागले. म्हणून समर्थ म्हणाले, आयुष्यात बालपण जे आपण पाहिलेलं आहे त्या बालपणाचं फक्त सुख आपल्याला अनुभवता आलं पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, अहंकारापासून आपला देह लांब असणं फार गरजेचं आहे. कारण प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो, प्रत्येकाला मेहनत घ्यावी लागते. असं नाही आहे की माझं बालपण चांगलं गेलं तर तारुण्य पण खूप सुंदर जाईल. समर्थ म्हणाले, निर्मळ मनाने प्रेम आणि आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणं ही देखील एक निसर्गाची देणगी आहे. आपल्या बाबतीत कोण आहेत, कोणत्या व्यक्ती आहेत हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे ना. जर चांगल्या विचारांची माणसं पाहायला मिळाली की चांगले विचारसुद्धा आपल्या मनामध्ये नक्कीच येतील. पण वाईट विचारांची माणसं जर आपल्याला पाहायला मिळाली तर वाईटच विचार भरणार ना. म्हणून भावना हृदयात ठेवून जगण्यापेक्षा त्या व्यक्त करण्यात मजा असते. आपण एखादी गोष्ट बघा आपल्या मनातच ठेवतो, दुसऱ्यांना सांगतसुद्धा नाही आहे. आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर कळालं पाहिजे, मग त्यासाठी दुसऱ्यांना सांगणं गरजेचं आहे. पण आपण काय विचार करतो, यांना सांगून उपयोग. जेव्हा तू सांगशील तेव्हा बघा उत्तम प्रकारे त्या प्रश्नाचं उत्तर तुला कळून जाईल ना. परंतु एका चुकीच्या गोष्टीकडे लक्ष देण्याऐवजी
केलेल्या हजार चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं असतं. आपण काय विचार करतो, अरे या ध्यानी एवढं सुंदर काम केलेलं असताना त्याची एक चूक आणि त्या चुकीच्या परिणामामुळे नाही, त्या चुकीच्या कर्मामुळे किती त्याला परिणाम भोगावे लागले. त्याने जेवढं कार्य केलं होतं त्याची कधी वाहवा झाली का? नाही झाली. परंतु एखादी चूक किती महागात पडते. म्हणून लक्षात ठेवा, ओंजळीत आपल्या हातामध्ये जेवढं बसेल तेवढंच घ्या. आपण एखाद्या वेळी बघा कुठे मंदिरात जातो किंवा एखाद्या कार्यक्रमाला जेव्हा आपण जातो, तेव्हा आपल्या हातामध्ये जेवढं काही बसेल ना तेवढीच वस्तू घ्या. आपण काय विचार करतो, नाही आहे समोर बुंदी आहे, बरोबर की नाही, समोर प्रसाद आहे, आपण हात पुढे करतो, 2 हात भरून तो प्रसाद खाली सांडतो. मग उपयोग काय? जेवढं आहे तेवढंच आपण खाल्लं तर समाधान होईल. जर तोच प्रसाद जर खाली सांडला मग उपयोग काय त्याचा? म्हणून लक्षात ठेवा, माणुसकी जपा. मन खरं जर असेल ना तर हृदय चांगलं असतं, आणि हृदय चांगलं असेल तर दररोज तुला सुखाचे दिवस पाहायला मिळतील. म्हणून बघा, आपल्या हातामध्ये जेवढं काही बसेल ना तेवढंच घ्या. दुसऱ्यांना सुद्धा दिलं गेलं पाहिजे. ज्याप्रमाणे लोक सहजतेने म्हणतात, कोणी कुणाचं नसतं, बरोबर आहे, पण स्वतःला विचारण्याचं कधी विसरून जायचं नाही आहे. आपण स्वतःला आत्तापर्यंत विसरत गेलेलो आहोत, ते विसरून चालायचं नाही आहे. आपण कोणाचे आहोत हे प्रथमतः आपण समजून घेतलं पाहिजे. कारण काय होतं, आत्तापर्यंत आपण स्वतःहून स्वतःचाच विचार केलेला आहे. कधी दुसऱ्यांचा विचार केला आहे का? नाही केला. म्हणून समर्थ म्हणाले, ज्या पद्धतीने तुला टेन्शन आलं की विचार करत बसू नकोस. साथ देणाऱ्याला बरोबर साथ मिळत असते, परंतु जेव्हा मनात नसताना सुद्धा अनपेक्षितपणे काही मिळतं ते आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं. म्हणून लक्षात ठेवा, चांगलं जेव्हा फळ मिळतं ना तेव्हा ते फळ टिकवणं फार महत्त्वाचं आहे. परंतु एखादं आपण वाईट कार्य केलं, आपल्याला सुद्धा वाईट फळच प्राप्त होईल ना. म्हणून ज्या ज्या वेळेला चांगलं कर्म होईल, चांगलं कर्म घडेल, त्याच पद्धतीने शांत स्वभावाचा माणूस हा कधीही कमजोर नसतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणून माणसं कमवायला शिका. माणसा कमविण्यात जो आनंद आहे ना तो पैसा कमवण्यात आज पाहायला सुद्धा मिळणार. कारण या दुनियेमध्ये आत्ताच्या घडीला पैशाला खूप डिमांड आहे, बरोबर की नाही. सर्व गोष्टीमध्ये पैसा लागतोच की नाही, परंतु पैशांपेक्षा जास्त महत्त्वाची नाती असणं फार गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, कोणाला किंमत जास्त द्यावी, कोणाला किंमत कमी द्यावी हे फार समजून घेतलं पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.